धारदार लेखणी, प्रक्षोभक विचारसरणी, तुमचं आमचं आपलं न्यूज चॅनल विचार मंथन न्यूज। वन व्यवस्थापन कार्यालयाबाहेर आमरण उपोषण, सचिवांच्या अपहार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी। विहिगाव वन परिमंडळातील वन व्यवस्थापन समितीच्या सचिवांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून आर्थिक अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ आणि सखोल चौकशीच्या मागणीसाठी कसारा येथील वन विभागाच्या कार्यालयाबाहेर सोमवारपासून आमरण उपोषणास सुरुवात झाली आहे। पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते रमेश भेरे आणि रमेश घावट यांनी हे आंदोलन छेडले आहे। भेरे साहेब, आज सकाळपासून तुमचं हे उपोषण सुरू झालेलं आहे, तर या उपोषणाची पार्श्वभूमी आणि तुमच्या प्रमुख काय मागण्या आहेत या थोडक्यात सांगाल का? या ठिकाणी पहिल्यांदा माझं विचार मंथन हे चॅनल अभिनंदन करतो की 4 कोस येऊन एक पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि त्या स्तंभासाठी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहू आणि मीडिया हा सर्वोत्तम माध्यम आहे। आपण या ठिकाणी आलात, पहिल्यांदा आम्ही आमच्या उपोषण चर्चा करून आपलं अभिनंदन करतो। या ठिकाणी वन व्यवस्थापन समिती विहिगाव या ठिकाणी जो झालेला अपहार आणि भ्रष्टाचार विरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणात बसलेलो आहोत। वन समिती व्यवस्थापन विहिगावचे माजी अध्यक्ष विमानी गुडे हे आदिवासी, अशिक्षित, अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांच्या अज्ञानपणाचा फायदा त्या ठिकाणी घेतलेला आहे। या माणसानं 24/1ला त्यांना कार्यकाळ संपला म्हणून ग्रामपंचायती त्यांना हे केलं, त्यातून काढलं पदावर आणि 26/1ला त्यांनी राजीनामा दिला कोणी अभिमानी गुडे आणि लगेच राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याच नावाच्या खोट्याचा करून बँकेमध्ये खोटे पैसे निघतात। त्यांना त्याचा पत्ताही नाही। ज्यावेळी बँकेमध्ये चौकशीला गेलं तर तुमच्या नावाने अपहार झाले आणि म्हणून त्यांनी ते पत्र ताबडतोब यांना वनवृत्त ठाणे वगैरे सगळीकडे फॉरेस्ट डिपार्टमेंटने सुद्धा कळवलेलं आहे। ह्या ज्या गोष्टी घडलेल्या आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटला सुद्धा माहिती आहे। या ठिकाणी आमची एकच मागणी आहे का ज्या ठिकाणी जे अपहार झाले त्याचे चेक वाउचर वगैरे जे काय असतील बँक स्टेटमेंट वगैरे याची सगळी चौकशी डिपार्टमेंटने करावी आणि झालेला अपहार आहे त्यातून त्यांना ताबडतोब निलंबित करण्यात यावं, त्याची ताबडतोब बदली पण करण्यात यावं आणि ती व्यवस्थापन समिती 2011 शासनाने निर्णयाप्रमाणे ती गठीत करण्यात यावी, त्यावर समिती नेमावी असं आमचं आक्षेप असून आज या वन व्यवस्थापन समितीचा शासनाचा निधी येतो अशोका धबधब्यासारख्या ठिकाणी हे पैशाचा वापरतात। तो पैसा गेला कुठे? तो पैसा जर तुम्ही कुठं राबवला, त्याचा विकास कामं काय केली, त्या ठिकाणी तरुणांना रोजगार किती दिला? अशोका धबधबा ज्या ठिकाणी त्या ठिकाणी विहिगावमध्ये प्यायला पाणी नाही, तरुणांना नोकऱ्या नाही, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी विकास नाही, फक्त पैशाचे लुबाडणे या ठिकाणी चाललेलं आहे। या ठिकाणी ज्या काही त्यांच्या संघटना आहेत त्या त्यांचे वन अधिकारी आहेत आणि ते लोक वाळू माफिया, जंगलतोड, अशोका धबासारखे मधले ठेकेदार यांना पाठीशी घालत आहेत आणि त्यांना साठेलोटे करून त्यांना ते सहकार्य करत आहेत आणि ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मी रमेश गावट माझे मित्र आणि मी स्वतः रमेश भेरे, आम्ही स्वतः पत्रकार मंडळी या ठिकाणी या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही या ठिकाणी बसलो आहोत। आम्ही बॅगा सगळं साहित्य घेऊन आलो आहे। या ठिकाणी मी स्वतः आजारी असतो, आपल्याला माहिती आहे, पोळतीची खायला ब्रेनच्या गोळ्या चालू आहेत, सगळ्या गोळ्या चालू आहेत, तरीसुद्धा आम्ही इथे बसलो आहे। तर आम्हाला माहिती आहे हा मोठा विषय आहे, आपल्या स्वतःलाच बसावं लागेल। या ठिकाणी काही फोन पण येतात, त्यांची अशी ओळख आहे, वरपर्यंत ओळख आहे, त्यांचे काही शब्द काही अमुक आहे तमुक आहे असं काही गोष्टी काही ठिकाणी फोनवर बोलल्या जातात। पण आम्ही एकच सांगतो, आम्ही सत्याच्या मार्गाने चालणारी माणसं, आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे। पत्रकार कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि पत्रकार कसा असतो हे आपल्याला माहीत आहे। शापूरचे पत्रकार असे विकले जाणारे असे नाही आहेत, हे वाघ आहेत आणि त्यामुळं आमच्या नादी कोणी लागण्याचा प्रयत्न करू नका। आम्ही किती तुम्ही फोन आले ना, किती तुमच्या वरच्या पोस्ट असल्या, तुम्ही किती पण मोठ्या पोस्टच्या लेवलच्या असा, आम्ही तुम्हाला हरवणार एवढंच निश्चित ठेवतो। हार नाही तो पार करणार। माझ्या पत्रकार संघटनेचा, पत्रकार मंडळीचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे, माझ्या पाठीशी पाठिंबा आहे, त्यामुळे आम्ही दोघे या ठिकाणी हटणार नाही। पत्रकार संघटना आणि पत्रकार ही मंडळी माझ्या पाठीशी एनर्जी पॉवर आहे। मला काही 10 दिवस नाही खाल्ला ते तरी माझ्या पाठीशी उभे राहिले तरी मला ती एनर्जी येणार आहे। त्यामुळे तालुक्यातील जेवढे पत्रकार आहेत तेवढ्या पत्रकारांनी आपल्या उपोषणाच्या पाठीशी राहून बातम्या व्हायला जेवढ्या होतील तेवढ्या करा, यांचा कामात आपण मोडून टाकू, एवढंच मी सांगतो। विचार मंथन न्यूजसाठी प्रशांत गडगे, शहापूर। अशाच नवनवीन बातम्या आणि वेगवेगळे रिपोर्ट्स पाहण्यासाठी आमच्या विचार मंथन चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा।